राजूने आपल्या आजारी वृद्ध आईला काशीला जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवले. त्याने ड्रायव्हरला काही पैसे दिले. तो त्याला म्हणाला, या म्हातारीला कुठल्या तरी निर्जन जंगलात सोडून दे किंवा कालव्यात ढकलून दे. ती कित्येक वर्षापासून अंथरुणाला खिळलेली आहे, ना मेलेली आहे ना जिवंत. माझ्याकडे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. असे म्हणून त्याने ड्रायव्हरच्या खिशात 10,000 रुपये ठेवले आणि त्याला समजावले, असे होऊ देऊ नकोस की तुला तिची दया येईल आणि तू तिला तुझ्यासोबत परत घेऊन येशील. ड्रायव्हरने राजूला हिंमत दिली. त्याच्या आईला जनावरांना घट्ट बांधले होते, ज्यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती. प्रवास सुरू झाला होता. ट्रेनने वाटेत काही किलोमीटरचा प्रवास केला होता. जनावरांना पाणी देण्यासाठी ड्रायव्हर थांबला. तेव्हा त्याने त्या म्हातारीला पाहिले. ती वेदनेने तळमळत होती, तहानेने मरत होती. ड्रायव्हरचे हृदय द्रवले. त्याने पटकन तिला पाणी दिले. ती वृद्ध आई निर्जीव आवाजात म्हणाली, बाळा, तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. शक्य झाल्यास माझ्यावर आणखी एक उपकार कर. मला कुठल्या तरी जंगलात सोडून देण्याऐवजी काशी येथे महादेवाचे एक मंदिर आहे. मला तिथे सोडून दे. हे ऐकून ड्रायव्हरला थोडी दया आली. तो तिला काशी येथे घेऊन आला आणि महादेवाच्या मंदिरासमोर सोडून दिले. तिथे पोहोचल्यावर त्या वृद्ध आईने असे काही विशेष केले की दुसऱ्या दिवशी वीज कार्यालयातून एक मीटिंग रीडर नवीन बस्तीमध्ये आला. त्याचे नाव जयेश होते. जेव्हा तो मंदिरात पोहोचला तेव्हा तो थक्क झाला. आतून एक दाबलेला आक्रोश ऐकू आला, जणू कोणीतरी खूप वेदनेने होते. आणि त्याने तो आवाज एकदा नव्हे तर अनेक वेळा ऐकला होता. त्या आवाजाने त्याला खूप अस्वस्थ केले. जयेशच्या मनात एक हलकीशी अस्वस्थता निर्माण झाली. तो खिडकीजवळ गेला आणि काळजीपूर्वक ऐकू लागला. आवाज अगदी स्पष्ट होता. त्याने क्षणभर थांबून दरवाजा ठोठावला. काही क्षणांनी दरवाजा उघडला. रवी बाहेर आला आणि रागाने म्हणाला, आता काय अडचण आहे? सगळं ठीक आहे. तुम्ही माझा दरवाजा का ठोठावला? जयेश म्हणाला, दादा, मी वीज विभागातून आलो आहे. मी रीडिंग घ्यायला आलो आहे. पण मला तुमच्या घरातून रडण्याचा आवाज आला. मला काळजी वाटली. घरी सगळं ठीक आहे ना? कोणी आजारी आहे का? हे ऐकून रवीचा चेहरा लाल झाला. तो रागाने म्हणाला, ए दादा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? ज्या कामासाठी आला आहेस ते कर आणि असा वायफळ बडबड करू नकोस, नाहीतर मी पोलिसांना बोलावीन. जयेशने हात जोडून म्हटले, भाऊ, रागावू नका. माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. तुम्ही अजून गेल्या महिन्याचे विजेचे बिल भरले नाहीत. या महिन्याच्या अखेरपर्यंत ते भरा, नाहीतर तुमचे कनेक्शन कापले जाईल. असे म्हणत जयेशने शांतपणे रीडिंग घेतले आणि गुपचूप परत आला. पण त्याच्या मनात संशय निर्माण झाला. हा विचार काटासारखा त्याच्या मनात घुमत राहिला. हा माणूस इतका रागावला का आहे? नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने थेट पोलीस स्टेशनला जायचे ठरवले. स्टेशनवर पोहोचल्यावर त्याने ड्युटी ऑफिसरला सर्व काही सांगितले. ऑफिसर हसून म्हणाला, मित्रा, तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. असे काही घडले असते तर शेजाऱ्यांनी कोणीतरी तक्रार केली असती. पण अजून कोणी तशी काही सांगितले नाही. आणि ती बातमी तुला कुठून मिळाली हेही तुला माहीत नाही. जयेश म्हणाला, असं दिसतंय की कोणाला तरी कोंडून ठेवलं आहे. जयेश आग्रहाने म्हणाला, साहेब, मी चुकत नाही. त्याने एका बाईला घरात कैद केलं आहे. त्याने कुणाचं तरी अपहरण केलं असावं. तो आवाज अगदी स्पष्ट होता आणि तो एखाद्या लहान मुलीचा नसून एका वृद्ध स्त्रीचा होता. हे ऐकून पोलीस अधिकाऱ्याचा चेहरा मोहरा बदलला. तो गंभीरपणे म्हणाला, बघ जयेश, तू मीटर रीडर आहेस. तुझं काम कर, उगाच गोंधळ घालू नकोस. रवी एक चांगला माणूस आहे. तो दिवसभर दुकानात काम करतो आणि संध्याकाळी घरी येतो. त्याची मुलगी आजारी आहे. तू तिचा आवाज ऐकला असशील. पण जयेश म्हणाला, नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. तो आवाज लहान मुलाचा नव्हता. पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, आता जा आणि आपलं काम बघ. जयेशने तक्रार करूनही पोलीस अधिकाऱ्याने
त्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. पण त्याने मनाशी पक्का निश्चय केला होता. तो नक्कीच सत्य उघडकीस आणणार होता. रवी चांगला माणूस आहे, त्याचा व्यवसाय चांगला आहे आणि तो एक चांगला समाजसेवकही आहे. साहेब, जयेशने पटकन उत्तर दिले. माझा तसा अजिबात अर्थ नव्हता. पण पोलीस अधिकाऱ्याने त्याला थांबवले आणि रागाने म्हणाला, पुरे, माझा वेळ वाया घालू नकोस. माझं आयुष्य आधीच नरक झालं आहे आणि त्यात तू उगाच बडबड करायला लागला आहेस. जयेशचे मन खचले. तो शांतपणे स्टेशनमधून निघून गेला. तो कदाचित खूप अस्वस्थ झाला असावा. आता मी काय करू? मी पोलिसांना कसे पटवून देणार होतो? पण ते आवाज मी कसे विसरणार होतो? हे प्रश्न आता जयेशच्या हृदयात हातोड्यासारखे ठोके देत होते. खरंच तिथे एक स्त्री कैद होती का? की माझाच काहीतरी चुकीचा विचार होता? अखेरीस हताश होऊन तो एका मंदिरात गेला. जयेश पुजाराकडे गेला आणि संकोचात म्हणाला, पंडितजी, माझा एक प्रश्न आहे. जर कोणी असहाय्य व्यक्तीला मदत करू इच्छितो तर त्याला काय पुण्य मिळते? पंडितजी हळू आवाजात म्हणाले, बाळा, हे एक खूप पुण्यकर्म आहे. याचे पुण्य तुझ्यासाठी खूप चांगले ठरेल. पण तू का विचारत आहेस? जयेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, पंडितजी, काल जिथे मी मीटर रीडिंग घ्यायला गेलो होतो तिथे मला खिडकीतून एका वृद्ध स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती कदाचित वेदनेत असावी. जणू काही एखादी स्त्री संकटात आहे. मी घरमालकाशी बोलण्याचे धाडस केले, पण त्याने माझ्यावर हल्ला केला आणि मला धमक्या देऊ लागला. तो म्हणाला, लवकर बाहेर जा, नाहीतर तो माणसे बोलावून मला मारहाण करेल. हे ऐकून पंडितजींच्या चेहऱ्यावर आश्चर्याने भाव उमटले. ते हळू आवाजात म्हणाले, तू पांडुरंगच्या घराविषयी बोलत आहेस, बरोबर? जयेशने होकारार्थी मान हलवली. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. पंडितजी काही क्षण विचार करत असल्यासारखे शांत राहिले. मग ते हळू आवाजात म्हणाले, तुला कल्पना नाही, ते तुझ्या विचारापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. जयेशने होकारार्थी मान हलवली. हो पंडितजी, मी त्याच घराबाहेर उभा होतो. पंडितजी गंभीरपणे म्हणाले, हे खरंच विचित्र आहे. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे असे दिसते. पण तू सांगत आहेस तर मी चौकशी करेन. जर तुझे म्हणणे खरे ठरेल तर मी तुला पाठिंबा देण्याचे वचन देते. ते म्हणाले, आज रात्री तू माझा पाहुणा आहेस. तू माझ्यासोबत जेवण करशील. मग रात्री कधीतरी आपण त्या रस्त्याने चालत जाऊ. सत्य काय आहे ते पाहूया. बरं, मला खात्री आहे की तू चुकत असशील. ते म्हणाले, पण तरीही आपण आपल्या शंकाची खात्री करून घेतली पाहिजे. मध्यरात्रीच्या सुमारात पंडितजी आणि जयेश परिसरातील अंधाऱ्या गल्ल्यांमधून शांतपणे चालत रवीच्या घरापाशी पोहोचले. वातावरणात शांतता होती. अधूनमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. पंडितजी सावधपणे पुढे सरकले आणि त्यांनी खिडकीला कान लावला. आतून कोणताही आवाज येत नव्हता. पूर्ण शांतता होती. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग ते हळूच पुढे गेले. सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर पंडितजी जयेशला म्हणाले, बघ, मी तुला सांगितले होते की तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. परत आल्यावरही त्यांनी पुन्हा खिडकीजवळ कान लावला, पण परिणाम तोच होता. पंडितजी हळू आवाजात म्हणाले, बाळा, मला वाटते तू चांगला आहेस, पण यावेळी तू चुकत आहेस. या घरात सर्व काही ठीक आहे. जयेशच्या काळजात धस्स झाले. पोलीस अधिकाऱ्याने त्याची विनंती आधीच फेटाळून लावली होती. आता पंडितजीसुद्धा शांतपणे आपली प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. दुसऱ्या दिवशी जयेश आपल्या गावी परतला. पण तो आवाज सतत त्याच्या कानात घुमत होता. वेळ निघून गेली. एका आठवड्यानंतर पंडितजी सकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडत होते. रस्ता सानसून होता. हवेत हलका गारवा होता. ते मंदिराच्या घरापाशी पोहोचताच त्यांची पावले थांबली. आतून तोच आवाज आला, एका स्त्रीचा हृदयद्रावक आवाज, जी कदाचित प्रचंड वेदनेने किंचाळत होती. तो आवाज लहान मुलांसारखा नव्हता. तो एका तरुण किंवा वृद्ध स्त्रीचा आवाज होता. तिची वेदना इतकी तीव्र होती आणि वेदनादायक होती की त्यांच्या अंगावर काटा आला आणि त्यांचे हृदय धडधडू लागले.
जयेश, तुझं बरोबर होतं. पंडितजींनी झोपेतच विचारलं कोण होतं ते. ते रात्रभर अस्वस्थ राहिले. सकाळपर्यंत त्यांना झोप लागली नाही. अखेरीस त्यांनी जयेशला बोलावून म्हटले, बाळा, नवीन वस्तीत लवकर ये. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलायचे आहे. जयेश दुपारच्या आधी शहरात पोहोचला होता. त्याला पाहताच पंडितजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, जयेश, तू जे म्हणतो आहेस ते खरं आहे. तो आवाज आणि किंकाळ्या मी माझ्या कानांनी ऐकल्या आहेत. पण रवीसारखा माणूस एखाद्या स्त्रीचं अपहरण का करेल हे मला समजत नाही. तो सध्या तरी तसा वाटत नाही. जयेश म्हणाला, पंडितजी, आता वाद घालण्याची वेळ नाही. माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला. स्टेशन अधिकारी माझं ऐकत नव्हते, पण ते तुमचा नक्कीच आदर करतील. ते दोघे सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचले. स्टेशन अधिकारी आपल्या खुर्चीवरून उठले. पंडितजींना पाहताच त्यांचा चेहरा आदराने उजळला, कारण ते स्वतः पंडितजींचे शिष्य होते. पंडितजीच्या जवळ जाऊन स्टेशन अधिकारी प्रेमाने म्हणाले, पंडितजी, तुम्ही इथे कसे आलात? त्याच्याकडे रोखून पाहत ते म्हणाले, बाळा, मी रवीला ओळखतो. सध्या तरी तो चांगला मुलगा आहे, पण तो सगळ्यांपासून काहीतरी लपवत आहे. त्याच्या घराशी झडती घेणे आवश्यक आहे. जर माझं म्हणणं चुकीचं ठरलं तर जबाबदारी माझी असेल. पण जर जयेश खरं बोलत असेल तर रवीला कायद्याच्या बेड्या घालाव्या लागतील. पोलीस अधिकाऱ्याने पंडितजींचं बोलणं खूप गांभीर्याने ऐकलं. मग तो म्हणाला, गुरुजी, तुमच्या बोलण्यात जर सत्य असेल तर त्यात नक्कीच काहीतरी आहे. मी वचन देतो की आज रात्री आम्ही त्याच्या घरावर छापा टाकू. जर तो दोषी आढळला तर रवीला त्याच्या कृत्याबद्दल नक्कीच शिक्षा होईल. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास रवीच्या घरावर ती अचानक छापा टाकण्यात आला. पोलिसांची गाडी नव्या वस्तीत शिरली. परिसरात पूर्ण शांतता पसरली. रवीला धक्का बसला, पण पोलिसांनी कोणालाही सबब सांगायला संधी दिली नाही. घराचा प्रत्येक कोपरा शोधण्यात आला. बेडरूम, स्टोअरूम आणि अंगणातील प्रत्येक गोष्ट तपासण्यात आली, पण काहीही सापडले नाही. पोलीस अधिकाऱ्याच्या कपाळावर किंचित आठ्या दिसत होत्या. तो नुकताच मागे वळला होता तेवढ्यात एक पोलीस म्हणाला, साहेब, मागे एक जुने गोदाम असावे असे दिसते. ते बऱ्याच वर्षापासून बंद आहे. सर्वजण गोदामाच्या दिशेने गेले आणि दाराला एक गंजलेले कुलूप लटकत होते, जे तोडायला फार वेळ लागला नाही. दार उघडताच दुर्गंधीचा एक भयंकर झोत जाणवला. आत अंधार होता, पण जेव्हा टॉर्चचा प्रकाश पडला तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. तिथे एक स्त्री दोऱ्यांनी बांधलेली होती. ती जमिनीवर कोसळली होती. तिचा श्वास अजूनही चालू होता. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, डोळ्यात दुःख होते आणि ओठांतून एक हळवा आवाज येत होता. पुजारी म्हणाले, राम राम, आणि विचारले, हे देवा, हे काय आहे? त्या स्त्रीचा चेहरा विचित्र होत चालला होता. हाडांचा सापळा बनली होती. तिचे ओठ कोरडे पडले होते. तिचे शरीर मातीने भरलेले होते. पंडितजींची नजर तिच्यावर पडली. अश्रू अनावरपणे वाहू लागले. हे देवा, हे कसले संकट आहे? पंडितजींच्या ओठातून आक्रोश बाहेर पडला. तिला कोणीही ओळखू शकले नाही. आजूबाजूचे लोकही चकित झाले होते. ते सर्व एकमेकांकडे पाहू लागले आणि अगदी शांत झाले, कारण आता सत्य उघड झाले होते. ही स्त्री मंगलादेवी होती. तीच स्त्री तिच्याबद्दल रवी आणि त्याची बहीण संजना यांनी खोटे सांगितले होते. ती घर सोडून गेली होती. त्यांनी ती बातमी सगळीकडे पसरवली होती. आमची आई संतापून आम्हाला सोडून गेली होती. आम्ही तिला शोधत होतो, पण सत्य या खोट्यापेक्षाही भयंकर होतं. मंगलादेवी एक सावत्र आई होती. रवी आणि संजना त्यांच्या सावत्र आईचा तिरस्कार करतात हे सर्वांना माहीत होते, पण कोणी कल्पनाही केले नसेल की ते त्या द्वेषाने इतके आंधळे होतील की आपल्या आईसारख्या स्त्रीला अशा टोकाच्या थराला नेतील. पंडितजींचा संयम संपला होता. त्यांनी रवीची कॉलर पकडली, त्याला हलवले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, एवढ्या कमी वेळात तू हे काय केलेस? ती तुझी जन्मदात्री आई नसली तरी निदान तुझ्या वडिलांची पत्नी तरी होती. ती एक असहाय्य स्त्री होती आणि तिचा असा छळ करताना तुला किंचितही लाज वाटली नाही? पंडितजींचा आवाज थरथरत होता.
त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रवी, तुझी स्वतःची मुलगी आजारी आहे. 3 महिने झाले. ती चालूही शकत नाही. तिच्या पायांना दुखापत झाली आहे. तरीही तुम्ही दया दाखवली नाही. पोलिसांनी रवी आणि त्याची बहीण संजना यांना तात्काळ अटक केली. रवीच्या पत्नी रोहिणी त्यावेळी माहेरी होती, पण त्यांची मुले घरी एकटीच होती. पंडितजींनी आपल्या पत्नीला बोलावले. त्यांनी मुलांना प्रेमाने कवेत घेतले आणि म्हणाले, ही निरागस मुले आहेत. त्यांचा काही दोष नाही. त्यांना तुमच्यासोबत घेऊन जा. संपूर्ण परिसरात भीती पसरली. लोक एकमेकांना सांगत होते, आम्ही रवीला मानले. मला वाटले होते की तो खूप चांगला माणूस आहे, पण हा माणूस खूप दुष्ट निघाला. परिसरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख पसरले होते. याचा कोणी विचारही केला नाही. ते द्वेष आणि लोकांनी इतके आंधळे झाले होते. संजना आणि तिचा भाऊ रवी यांनी असे पाऊल उचलले, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. हे दोघे इतके दुष्ट निघतील याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यांनी परिसरात अशी बातमी पसरवली होती की त्यांची सावत्र आई घर सोडून गेली आहे. लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. कित्येक दिवस ते वेगवेगळ्या स्टेशनच्या पदपथांवर आईला शोधण्याचे नाटक करत होते. परिसरातील लोकांनाही त्यांची सहानुभूती वाटत होती, पण वास्तव वेगळेच होते. हे दोघे एखाद्याला इतक्या टोकापर्यंत छळू शकतात याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पण देवापासून कोणीही सुटू शकत नाही. आता अशा किळसवाण्या घाणेरड्या खेळाचे रहस्य उघड झाले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली. दोघांनीही अनेक वर्षे तुरुंगात काढली. दरम्यान त्यांना कोणीही भेटायला आले नव्हते. ना नातेवाईक ना शेजारी. सगळ्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. जेव्हा तो शिक्षा भोगून तुरुंगातून परत आला तेव्हा परिस्थिती आणखीच बिकट झाली होती. ते दोघे बोलत होते तेवढ्यात अचानक दारावर कोणीतरी आल्याचा मोठा आवाज आला. तो आवाज स्पष्टपणे ओळखीचा वाटत होता. रवी आणि संजना दचकले आणि एकमेकांकडे पाहू लागले. संजनाने दबक्या आवाजात विचारले, कोण असेल बरं? संजनाच्या मनात भीतीची एक लहर आली. रवीने दार उघडले आणि पाहिले तर पंडितजी त्यांच्यासमोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेष स्पष्ट दिसत होता. रवी काही बोलणारच होता तेवढ्यात पंडितजींचा आवाज कठोरपणे तुटला. त्यांची मुले त्यांना परत आणायला आले होते आणि रवीची पत्नीही त्यांच्यासोबत आली होती. रवीची 2 मुले त्यांच्या पत्नीच्या घरी गेली होती, पण संजनाच्या मुलाला पंडितजींनी वसतिगृहात ठेवले होते. त्यावेळी संजनाचा मुलगा 13 वर्षाचा होता. रवी आणि संजना खूपच अवघडले होते. रवी, तू माझ्यावर शरमेची वेळ आणली आहेस, असे म्हणून पंडितजी वळू लागले. घाबरून रवी त्यांच्या मागे धावला. हात जोडून तो म्हणाला, पंडितजी, माझे ऐका. गुरुजी, आम्हाला माफ करा. आता ते भाऊ बहीण वेगळे राहू लागले. शेजारच्या लोकांनी त्यांच्याशी सर्व संपर्क तोडला. त्यांचे आयुष्य नरक बनले होते. एकेकाळी गिऱ्हाईकांनी गजबजलेले रवीचे दुकान आता ओस पडले होते. लोक मुद्दामून त्याच्या दुकानातून काही विकत घेणे टाळू लागले. दिवसेंदिवस गिऱ्हाईकांची संख्या कमी होत गेली. विक्री झपाट्याने घटू लागली. एके दिवशी रवीने आपले दुकान बंद केले आणि तो घरी परतला. त्याचा चेहरा राग आणि निराशेने भरलेला होता. घरात शिरल्याबरोबर त्याने आपली बहीण संजनाला बोलावले. हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. तूच मला हे करायला प्रवृत्त केलेस. तू मला म्हणायची, ही बाई आपल्यासाठी एक समस्या आहे, आपण तिला घालवून दिले पाहिजे. आता त्याचे परिणाम बघ. शेजारचे लोक आमच्याकडे द्वेषाने पाहतात. माझ्या दुकानात गिऱ्हाईकांची संख्या कमी झाली आहे. आमचे मोठे नुकसान होत आहे. संजना, या सगळ्यांना तूच जबाबदार आहेस. भावाचं बोलणं ऐकून संजना रागाने हसली आणि म्हणाली, रविदादा, तू सगळी सद्गुणं स्वतःवर आणि सगळी पाप माझ्यावर घेतोस. हा कसला न्याय? हृदयावर हात ठेवून सांग की तू मंगलादेवीचा किती द्वेष करत होतास. ती आपल्या घरी आल्यापासून तू तिच्याशी कधीच आदराने बोलला नाही. तो द्वेष फक्त माझा नव्हता, तो आपल्या दोघांच्याही मनात होता. रवी रागाने म्हणाला, हो, मी तिचा द्वेष करत होतो, पण मी असं टोकाचं पाऊल कधीच उचललं नसतं. तू सारखं सारखं म्हणत होतीस, ही बाई जिवंत राहिली तर आपलं शांतता भंग करेल. तुझे शब्द माझ्या कानात विषासारखे झाले होते. संजना पटकन म्हणाली, आणि तू सुद्धा काही देव नव्हतास.
जर तू गप्प राहिला असतास तर यातलं काहीच घडलं नसतं. पण आता जे व्हायचं होतं ते झालं आहे आणि तू त्याचा दोष मला देतोयस? हे बरोबर नाही दादा. दरम्यान पोलीस अधिकारी मंगलादेवीला रुग्णालयात घेऊन जात होते. तिची प्रकृती गंभीर होती. भूक आणि तहानेने तिची सगळी शक्ती शोषून घेतली होती. ती चालू शकत नव्हती. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तो कुजबुजला, आई धीर धर, तू बरी होशील. तो वारंवार तिच्या हातांवर हात फिरवत होता. जयेशच्या मनात एकच इच्छा होती, मी माझ्या आईची सेवा करू शकलो असतो तर बरं झालं असतं. जेव्हा त्याची आई हे जग सोडून गेली तेव्हा तो खूप लहान होता. त्याने आयुष्यात कधीही आईचं प्रेम अनुभवलं नव्हतं. आता जेव्हा तो मंगलादेवीसारख्या दयाळू स्त्रीला भेटला तेव्हा जयेशने तिला आपली आई म्हणून स्वीकारले. त्याला तिची सेवा करायची होती. तिच्या दुःखात सहभागी व्हायचे होते. पण नियतीने जणू त्याच्या इच्छाही धुळीस मिळवल्या होत्या. जयेशला मंगलादेवी ज्या अवस्थेत सापडली ते हृदयद्रावक होते. त्यांचे हृदय खचले. मंगलादेवी फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये होत्या आणि त्यांची दुर्गंधी येत होती. त्यांना अनेक वर्षापासून त्या अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते. त्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच अन्न आणि पाणी दिले जात असे. उकाड्याने त्यांची अवस्था खूपच बिकट झाली होती. जयेशचे क्षणभर डोळे मिटले. जणू काही तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. अरे देवा, ती तर प्रेतच झाली आहे, तो स्वतःशीच म्हणाला. मी मंगलादेवीला लवकरच रुग्णालयात घेऊन जाईन. तिच्यावर सुमारे 10 ते 15 दिवस उपचार सुरू होते. सलाईन, औषधे, डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. जयेश रुग्णालयात जात राहिला. प्रत्यक्षाने तिच्यासोबत राहत होता. हळूहळू मंगलादेवीची प्रकृती सुधारू लागली. एके दिवशी जेव्हा त्या थोड्या बऱ्या झाल्या होत्या तेव्हा त्यांनी थरथरत्या हातांनी जयेशला बोलावले. त्यांनी त्यांच्या कपाळावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बाळा, मला खरा मुलगा कधीच नव्हता. मला एक मुलगा आणि एक मुलगी होती, पण त्यांनी मला खूप छळले. मी कोणाचेही काही वाईट केले नसले तरी माझा जीव कासावीस झाला आहे. असे म्हणत ती रडू लागली. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, माझ्यावर एक उपकार कर. मला एखाद्या अनाथाश्रमात किंवा मंदिरासमोर सोडून दे. तिथे नेहमी प्रसाद वाटला जातो. मी माझा वेळ तो खाण्यात घालवीन. हे ऐकून जयेश रडू लागला. त्याने पटकन तिचा हात धरला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, आई, तू मला तुझा मुलगा म्हणतेस, मग असं का बोलत आहेस? हा कसला अन्याय आहे? मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहत होतो. माझी इच्छा होती की मी माझ्या आईची सेवा करावी, पण नियतीने मला ही संधी दिली नाही. जर देवाने मला ही संधी दिली असती तर मी तुला कधीच सोडून गेलो नसतो. तू माझी आई आहेस, नेहमीच राहशील. मंगलादेवी आपले अश्रू पुसत त्याच्याकडे पाहत होत्या. जयेश हळू आवाजात म्हणाला, माझ्या घरी माझ्यासोबत चल. तू आयुष्यात सोसलेले सर्व कष्ट आता संपले आहेत. देव तुला आता आणखी त्रास देणार नाही. माझी इच्छा आहे की तू माझ्या पत्नीला भेटावेस. तीसुद्धा तुझीच वाट पाहत आहे. ती हॉस्पिटलमध्ये आली नव्हती. काहीतरी अडचण आली होती. थोड्या वेळाने मी तिला घरी आणले. दारात उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीने हसून मंगलादेवीचे स्वागत केले. त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, आई, आमच्या घरी तुझे खूप खूप स्वागत आहे. हे घर तुझेही आहे. जयेश आणि त्याची पत्नी एकाच स्वभावाचे होते. ते प्रेमळ लोक होते. मंगलादेवीच्या डोळ्यात आनंदाश्रू तळमळले. इतक्या वर्षानंतर तिला वाटले की कदाचित देवाने तिला एक नवीन जीवन दिले आहेत. जयेश आणि त्याच्या पत्नीला नेहमीच गरिबांबद्दल दया वाटत असे, म्हणून त्यांनी मंगलादेवींची चांगली सेवा केली. दिवस सरले. मंगलादेवीचे हृदय आनंदाने भरून गेले. केवळ जयेश आणि त्याची पत्नीच नव्हे तर परिसरातील लोकही खूप प्रेमळ निघाले. कुणीतरी तिला भेटायला यायचं आणि तिच्याशी बोलायचं. मंगलादेवीच्या बोलण्यात इतका गोडवा होता की जो कोणी त्यांच्याशी बोलायचा तो जणू त्यांचाच होऊन जायचा. संध्याकाळ झाली होती. त्या बसल्या होत्या. जयेश आणि त्यांची पत्नी त्यांच्यासमोर एका चटईवर बसले होते. एक थंडगार झुळूक वाहत होती. आकाशात हलकीशी लालसर छटा आली होती. जयेश प्रेमाने म्हणाला, आई,
तुम्ही नेहमी आम्हाला एकमेकांबद्दल सुंदर गोष्टी सांगता. तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी शिकवता आणि एक धडाही देता. पण एक गोष्ट अशी आहे जी आम्हाला कधीच कळली नाही, तुमची स्वतःची कहाणी." त्यांची पत्नी हसून म्हणाली, "आई, तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी माझं मन आतुरलं आहे. तुम्ही हे सगळं कसं सहन केलंत आणि त्यानंतर तुमच्यावर इतका क्रूरपणा कसा आला? रवी आणि त्याची बहीण संजना यांनी असं का केलं?" हे ऐकून मंगलादेवीचा चेहरा काळवंडला. त्यांचे हात थरथरले. त्यांनी क्षणभर आकाशाकडे पाहिले. मग ती हळू आवाजात म्हणाली, "बाळा, ही जखम पुन्हा उघडावी असं मला वाटत नाही. पण आज तू विचारलंस म्हणून मी तुला सांगते. जेव्हा रवी आणि त्यांची बहीण संजना आठवते तेव्हा माझं हृदय थरथरतं. त्या जागरण्याच्या रात्री मी कधीच विसरणार नाही. देवाने कोणालाही अशा परीक्षेतून जाऊ देऊ नये. ती एक खूप मोठी अग्निपरीक्षा होती. अनेकदा मला वाटलं की कदाचित माझं उरलेलं आयुष्य या दोऱ्यांमध्ये जखडलेलं जाईल आणि मी मरेन." जयेश आणि त्याची पत्नी चिंतेने एकमेकांकडे पाहू लागले. "आई," तिने विचारले, "तुमच्यासोबत नेमकं काय घडलं? इतका क्रूरपणा का?" मंगलादेवींनी जणू काही आठवणीचं ओझं छातीवर उरवत एक दीर्घ श्वास घेतला. मग हळूहळू त्या सांगू लागल्या, "हे सुमारे 20 वर्षापूर्वी घडलं. तेव्हा माझं घर खूप आनंदी होतं, जिथे आनंदाची काहीच कमतरता नव्हती. रवी, संजनाचे वडील नरेंद्र खूप चांगले माणूस होते. आमचं घर आनंद आणि सुखाने भरलेलं होतं. आदराने शांतीने भरलेलं घर. नरेंद्रला आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे होते. त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करायची होती. तो केवळ एक चांगला बापच नव्हता, तर एक चांगला माणूसही होता." हे बोलताना मंगलादेवीचा आवाज चढला. त्यांनी हळुवारपणे डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि म्हणाल्या, "पण कदाचित नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नरेंद्रची पत्नी शांताबाई माझी सवत काही काळापासून आजारी होती. जेव्हा तिने डॉक्टरांना दाखवले तेव्हा तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. तो शेवटच्या टप्प्यावर होता, जेव्हा तो पूर्णपणे जीवघेणार ठरला होता." हे ऐकून जयेश आणि त्याची पत्नी थक्क झाले. त्याच्या पत्नीने हळूच विचारले, "आई, पुढे काय झाले?" मंगलादेवींनी डोळ्यात अश्रू आणून उत्तर दिले, "मग एक असा काळ सुरू झाला. त्याने सर्व काही बदलून टाकले. नरेंद्रने आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याने आपली सर्व संपत्ती शांताबाईच्या उपचारांवर खर्च केले. तिने आपले मौल्यवान दागिने आणि अनेक भूखंडासह सर्व काही विकले. पण शेवटच्या टप्प्यात असलेला तो आजार बरा होऊ शकला नाही. या धावपळीनेही शांताबाईच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. सध्या तरी नरेंद्रला एकच आधार होता, त्याने भाड्याने दिलेली गावातील जमीन. ही जमीन तिच्या कुटुंबाची शेवटची आशा होती." एके दिवशी शांताबाईने हळू आवाजात नरेंद्रचा हात धरला आणि म्हणाली, "नरेंद्र, मला गावी घेऊन चल. मला माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस तिथे घालवायचे आहेत. मला हे शहर आणि इथली धावपळ आवडत नाही. मला माझ्या गावाची आठवण येते. मला त्या जुन्या अंगणात त्या झाडांजवळ परत घेऊन चल." हे ऐकून नरेंद्रच्या डोळ्यात पाणी आले. तो हळूच म्हणाला, "शांताबाई, तुम्हाला माहीत आहे की मी असहाय्य आहे. आपण मुलांच्या शिक्षणासाठी या शहरात आलो. जर मी तुम्हाला गावी नेले तर त्यांच्या शिक्षणाचे काय होईल?" शांताबाई हलकेच हसल्या, जणू काही आपली इच्छा मनातच दडवून ठेवत होत्या. पण नियतीने त्यांना गावात पोहोचण्याची संधी दिली. काही मिनिटातच शांताबाईच्या शरीरातील प्राण गेले. तिची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण तिची राख नक्कीच गावात पोहोचली. तिथे गोंधळ उडाला होता आणि कित्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. शांताबाईला ओळखणारे प्रत्येकजण तिच्या जाण्याने रडले. गावातील बायका छातीवर हात ठेवून रडत होत्या. त्या का रडणार नाहीत? शांताबाई फक्त एक स्त्री नव्हती, ती गावाची तारणहार होती. असे एकही घर नव्हते जिथे शांताबाईने मदत केली नसेल. जेव्हा कधी ती नवीन कपडे शिवून घ्यायची तेव्हा त्यातील काही कपडे ती गावातील विधवांना नेहमी पाठवायची. जेव्हा कधी घरी पदार्थ बनवला जायचा तेव्हा त्याचा पहिला वाटा गरजूंसाठी दिला जायचा. म्हणूनच तिच्या अखेरच्या निरोपाला गावातील विधवा रडल्या. त्या गर्दीतल्या मुलींपैकी मी एक होते, जिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. ती मुलगी मी होते.
तेव्हा मी फक्त 22 वर्षाचे होते. मी सुद्धा त्याच गावात राहत होते आणि शांताबाईला माझी मोठी बहीण मानत होते. माझे आयुष्य आधीच खूप दुःखी होते. मी लहानपणीच माझे आई वडील गमावले होते आणि शांताबाईच्या मृत्यूच्या 6 महिन्याआधी माझ्या पतीनेही हे जग सोडले होते. मी एका लहानशा मातीच्या घरात एकटी राहत होते. जेव्हा शांताबाईचा अंत्यविधी झाला तेव्हा मी जमिनीवर बसून ढसाढसा रडत होते. अचानक गावातील एका म्हाताऱ्या माणसाने नरेंद्रचा हात धरला. त्यांच्या शब्दांमध्ये खेद आणि सहानुभूती होती. नरेंद्र, शांताबाईच्या जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो. अशा स्त्री या जगात क्वचितच जन्माला येतात. हे ऐकून नरेंद्रचे हृदय दुःखाने भरून आले. पण हे तर वादळातील फक्त पहिले पाऊल होते. पुढे जे घडणार होते त्याने सर्व काही बदलून टाकले. त्या म्हाताऱ्या माणसाने नरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवला आणि आपला तीव्र खेद व्यक्त केला. पण प्रकरण खूप गंभीर होते. नरेंद्र, तुझी पत्नी एक चांगली व्यक्ती होती. तिच्या आत्म्याला शांती लाभो. मला तुला एक चांगला सल्ला द्यायचा आहे. जर तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलेस तर तुझे भविष्य चांगले होईल. नरेंद्रने वर पाहिले तर त्याला त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसला. तो हळू आवाजात बोलू लागला, गावात मंगलादेवी नावाची एक मुलगी आहे. तुला माहीत आहे का? ती गेल्या काही महिन्यांपासून अगदी एकटीच राहत आहे. तिला आई किंवा वडील कोणीही नाही. नातेवाईकांनी सुद्धा तिच्याकडे पाठ फिरवली आहे. एका तरुण मुलीने असे एकटे राहणे योग्य नाही. जे गरिबांना मदत करतात त्यांचे देव रक्षण करो. नरेंद्र गप्प होता. तो म्हातारा पुढे म्हणाला, माझं म्हणणं असं आहे की तिच्याशी लग्न कर. मंगला देवीला ज्या आधाराची नितांत गरज आहे तो मिळेल आणि तुझ्या मुलांनाही आईचं प्रेम मिळेल. हे लग्न तुझ्यासाठी चांगलं होईल. हे ऐकून नरेंद्रच्या डोळ्यात एक चमक आली. तो हळूच म्हणाला, पंडितजी, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. पुढचे काही दिवस नरेंद्र विचारात गढून गेला होता. हा निर्णय योग्य ठरेल का? मुलं तयार होतील का? लोक काय म्हणतील याच विचारात तो रात्रंदिवस होता. एका आठवड्यानंतर त्याने आपला मुलगा रवी आणि मुलगी संजना यांना आपल्या शेजारी बसायला बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर निरागसता होती, पण त्यांच्या डोळ्यात आईपासूनच्या विरहाची छाया होती. नरेंद्र संकोचात म्हणाला, बाळा, मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. मी पुनर्विवाहाचा विचार करत आहे. जी कोणी स्त्री येईल ती तुमची आई म्हणूनच येईल. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. मुले मान खाली घालून बसली होती. त्यांच्या लहानग्या मनात ना द्वेष होता ना विरोध. त्यांच्या मनात फक्त राग होता, जो कदाचित त्यांना कधीच सोडणार नव्हता. पण जेव्हा ही बातमी शांताबाईच्या बहिणीपर्यंत पोचली तेव्हा त्या भडकल्या. त्या रागाने नरेंद्रला म्हणाल्या, नरेंद्र भाऊजी, तुम्ही हे काय करत आहात? रवी आणि संजना लहान आहेत. काही वर्षातच ते दोघेही मोठे होतील. अशा मुलीला घरात आणणे योग्य नाही. आम्ही तिच्याशी लग्न करायला तयार नाही. पण नरेंद्रने सगळ्यांकडे दुर्लक्ष केले. कदाचित त्याला वाटले असेल की हे लग्न आवश्यक आहे. एके दिवशी पुरोहितला बोलवण्यात आले आणि लग्न पार पडले. त्या दिवसांपासून मंगलादेवी नरेंद्रच्या घरात एक नवीन जबाबदारी बनल्या. माझे मन भीतीने भरून गेले होते. मला वाटले की ही माझी एक नवीन सुरुवात असेल. पण वास्तव इतके सोपे नव्हते. मी मुलांच्या जवळ जाण्याचा आणि त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्या जवळ जाताच ते तोंड फिरवत असत. आमच्या लग्नाच्या सुरुवातीला संजना आणि रवीची आत्या त्यांना तिच्यासोबत घेऊन गेली. त्यांनी मला 2 महिने पाहिले नाही, पण जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत द्वेष होता. एक ठिणगी, अशी गोष्ट ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या मुलांची मन विषारी झाली होती. त्यांना हे पटवून देण्यात आलं होतं की ही बाई तुमची शत्रू आहे. तिला तुमचं घर ताब्यात घ्यायचं आहे. तिला तुमच्या आईची जागा घ्यायची आहे. ते निरागस होते, पण त्यांना ज्या मार्गावर नेण्यात आलं होतं तो द्वेषाचा होता. मला त्यांचं प्रेम जिंकावंसं वाटत होतं. त्यांची काळजी घ्यावीशी वाटत होती, पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. जेव्हा कधी मी त्यांच्या जवळ जायचे तेव्हा ते तोंड फिरवायचे. मी प्रेमाने बोलले तर ते
रागवायचे आणि मला अज्ञानी समजायचे. जेव्हा नरेंद्र बाहेर असायचा तेव्हा परिस्थिती आणखी बिघडायची. रवीची आत्या पुन्हा पुन्हा घरी यायची. प्रत्येक वेळी ती तिच्या विषारी शब्दांनी मला दुखवायची. ती माझ्याकडे येऊन कठोरपणे म्हणायची, लक्षात ठेव, तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तू कोण आहेस हे मला माहीत आहे. तू एक धूर्त बाई आहेस. तू नरेंद्र भाऊशी लग्न का केलंस? जमीन बळकावण्यासाठी. गावात त्यांची किती मालमत्ता आहे हे मला माहीत आहे. म्हणूनच तू या घरात आलीस. तिच्या तोंडून हे आरोप ऐकून माझे अश्रू थांबत नव्हते. तिच्या मनात द्वेषाची आग का पेटली होती हे मला पहिल्यांदाच कळले. मला धक्काच बसला. मी मालमत्तेचा विचार कधी केला? मला या गोष्टींची पर्वा नव्हती. मला एक कुटुंब आणि एक प्रेमळ नातं हवं होतं. पण दुर्दैवाने हा विश्वास तिच्या मनात पक्का बसला होता. मी लोभी आहे, मी धूर्त आहे. नरेंद्रला माहीत होतं की त्यांच्या मुलांना माझ्यापासून दूर ठेवत जात आहे. तो रवीला अनेकदा रागावलासुद्धा. तो त्याला ओरडला, पण मी त्याला नेहमी थांबवायचे. ती लहान मुलं आहेत. नरेंद्र, त्यांच्यावर रागवू नकोस. वेळेनुसार सगळं ठीक होईल. असा विचार करून मी ते सहन करत होते. माझं त्याच्यावर प्रेम होतं, पण वास्तव पूर्णपणे उलटं होतं. वेळ निघून गेली, पण परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. उलट प्रत्येक दिवस जणू आगीसारखा वाटत होता. मग तो दिवस आला ज्याने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. ज्या पतीने मला आशा दिली होती तो नरेंद्र मला सोडून गेला होता. त्याच्या निघून गेल्यानंतर दडपशाही आणि क्रूरतेचा डोंगर माझ्यावर कोसळला. नरेंद्र जिवंत असताना ज्या गोष्टीबद्दल मी बोलू शकत नव्हते त्या आता उघडपणे समोर येऊ लागल्या. मी हतबल होते आणि त्याचे सर्व नातेवाईक माझ्या विरोधात होते. माझ्या डोळ्यात पाणी आले. संजना तिच्या आत्या घरी यायची. तिने तिच्या भावाला माझ्या विरोधात भडकवले. मला माहीत होतं की रवी इतका कठोर मनाचा नव्हता. तो माझा कधीच द्वेष करू शकणार नाही. तो अधूनमधून माझ्यासोबत बोलायचा. तो माझ्याशी बोलायचा, पण संजना आली की ती मला पटकन त्याच्यापासून वेगळे करायची. मला तुरुंगात टाकण्याची कल्पना त्याचीच होती. संजनाची आत्यासुद्धा या सगळ्या प्रकरणात सामील होती. ते दोघे मिळून मला नरक यातना देण्यासाठी नवनवीन गोष्टी शोधत राहिले. मला माझ्याच घरात एका खोलीत कैद्यासारखं कोंडून ठेवलं होतं. देवाचा खेळ हा सर्वात मोठा खेळ असतो. त्याने माझ्यासाठी मदत पाठवली. मला तो दिवस अजूनही आठवतो जेव्हा जयेश, तू मीटर रीडिंगसाठी आला होतास. जयेश आणि त्याची पत्नी रडू लागले. ही गोष्ट अजून संपलेली नाही. संजनाची अवस्थासुद्धा ऐकून घ्या. संजनामुळे रवीची पत्नी घरी परत येत नव्हती. ती आपल्या मुलांपासून दूर राहत होती आणि तिने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की जोपर्यंत तू तुझ्या बहिणीचं लग्न करून तिला या घरातून हाकलून देत नाहीस तोपर्यंत मी परत येणार नाही. आपला मान वाचवण्यासाठी आणि तिला घरी परत आणण्यासाठी रवीने घाईघाईने संजनाचे लग्न लावून दिले. त्याने सर्वात मोठी चूक केली. त्याने त्या मुलाची नीट चौकशी केली नाही. तो खूप लोभी माणूस होता. तो जुवा, दारू आणि इतर सर्व गोष्टींमध्ये गुंतलेला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्या माणसाने आपले खरे रूप दाखवले. त्याने संजनाला तिच्या भावाकडे जमिनीतील तिचा वाटा मागायला सांगितले. पण जर तिने तसे केले नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील असेही सांगितले. संजनाने रागाने नकार दिला. मी असे कधीही करणार नाही. हा नकार कथेतील सर्वात धोकादायक वळण ठरला. तिच्या पतीचा राग अनावर होत होता. जेव्हा जेव्हा तो संजनाला पाहत असे तेव्हा त्याचे डोळे लाल होत असत. तुझा भाऊ सापासारखा संपूर्ण मालमत्तेवर बसला आहे. त्याला मागायला तुला कशाची लाज वाटते? तुझ्या भावाकडून तुझे हक्क माग. हे रोजचे झाले होते. संजनाच्या नवऱ्याचे नाव सूरज होते. तो संजनाला तिच्या निरागस मुलांसमोर मारायचा. तो तिला जमिनीवर आपटायचा. संजनाच्या डोळ्यांतून लहान नद्यांप्रमाणे अश्रू वाहत असत. संजना अशी बहीण होती जी कोणत्याही परिस्थितीत आपल्या भावांकडून मालमत्ता मागू शकत नव्हती. पण सूरजच्या क्रूरतेने तिला आतून तोडून टाकले होते. एके दिवशी हृदयभंग होऊन ती आपल्या भावाच्या घरी गेली. तिचे डोळे पाण्याने भरले आणि ती म्हणाली, दादा, मी हतबल आहे. मी कधी कल्पनाही केली नव्हती की माझे लग्न अशा माणसाची होईल.
तुम्ही घाई गडबडीने चूक केली. आज मी आणि माझी मुले त्यांची किंमत मोजत आहे. हे वाक्य रवीच्या हृदयात खंजीरसारखे घुसले आणि त्याने आपल्या बहिणीचा हात धरला आणि म्हणाला, ताई मला माफ कर. हे सर्व माझ्या घाईचे फळ आहे. तुला हवे असेल तर मी तुला तुझा वाटा देईन. पण संजनाने जोरात नकारार्थी मान हलवली. नाही दादा, असं करू नकोस. मला सूरजची वास्तविकता माहीत आहे. त्याने जुव्यात सर्व काही गमावले आहे. तो कंगाल झाला आहे. म्हणूनच त्याची नजर तुझ्या मालमत्तेवर आहे. असे म्हणून ती मागे वळली. पण घरी पोहोचताच एक वादळ तिची वाट पाहत होते. सूरज दारात उभा होता. त्याच्या डोळ्यात भीती, चेहऱ्यावर राग. पुढे काय झाले? माझ्या भावाने मालमत्ता तुझ्या नावावर हस्तांतरित करण्यात नकार दिला. संजना थरथरत्या आवाजात म्हणाली, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले आहे. मी माझ्या भावाकडे ते मागणार नाही. ते शब्द ऐकून सूरजच्या डोळ्यात सैतान नाचू लागला. आजचा दिवस संजनासाठी खूप वाईट ठरणार होता. त्या रात्री सूरजचा राग शिगेला पोचला होता. तो एखाद्या जनावरांप्रमाणे संजनावर तुटून पडला. त्याने ठोसे आणि लातांनी तिचे शरीर छिन्नविछिन्न केले होते. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. जमीन लाल झाली होती. संजनाचे डोळे आता काळोखाने भरले होते. तिचा संयम संपला होता. मग त्या रात्री संजनाने एक असा निर्णय घेतला, त्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलणार होते. मध्यरात्रीची शांतता होती. सूरज गाढ झोपेत होता. त्याचे टोमणे अजूनही तिच्या कानात घुमत होते. तू तुझ्या भावाकडे मालमत्ता का नाही मागितलीस? संजनाच्या मनात राग आणि वेदनेचे वादळ घोंगावत होते. तिने एक लोखंडी सरळी उचलली. तिचे हात क्षणभर थरथरले, पण पुढच्या क्षणी तिच्या आवाजाने सूरजचा श्वास घेतला. खोलीत स्मशान शांतता पसरली. संजनाचे हृदय धडधडत होते, पण तिच्या मनात एक कहाणी आकार घेत होती. जेव्हा लोक जमले तेव्हा ती रडली आणि म्हणाली, काल रात्री एक अनोळखी माणूस घरात घुसला होता. त्याच्या हातात लोखंडी सळई होती. त्याने माझ्यावरही हल्ला केला. बघा, माझ्या डोक्याला जखम झाली आहे. त्याने सूरजलाही मारले. आमचे आयुष्य कोणी उद्ध्वस्त केले आणि निघून गेला हे आम्हाला माहीत नाही. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण सूरजच्या कृत्यांमुळे ती ही गंभीरता जखमी झाली होती. पण सत्य काहीतरी वेगळेच होते. ते संजनाच्या हृदयात खोलवर दफन झाले होते. हे रहस्य कोणालाही कधीच कळू नये. सूरजच्या मृत्यूमागील सत्य कोणालाच कळू शकले नाही. उलट हे त्याच्या पत्नीनेच केले होते. सूरजला मारल्यानंतर संजनाने सुटकेचा निश्वास टाकला. पण या शांततेचा अर्थ होता की तिने तिच्या आयुष्यातून जुलूम संपला होता. पण त्यांच्यावर जे घडले तेही भयंकर होते. वर्षे सरली, मुले मोठी झाली. बेरोजगारातील कंटाळून थोरला मुलगा राजू एके दिवशी आईला म्हणाला, आई, मी 2 वर्षापासून नुसता बसून आहे. मला परदेशात जायचे आहे. कृपया माझ्या मामाशी बोल. मालमत्तेतील माझा वाटा माग. आयुष्यात काहीतरी मिळवण्याचा हक्क मलाही असायला हवा. पण संजनाचा चेहरा थंड होता. रागाने आणि हसून ती म्हणाली, तू अगदी तुझ्या वडिलांसारखाच आहेस. हे आपल्या घराच्या जमिनीवर नजर ठेवायचे आणि आता तू तेच करत आहेस. राजू रागाने म्हणाला, आई, बाबा दारू प्यायचे आणि जुवा खेळायचे, पण मी वाईट माणूस नाही. मी काही चुकीचे मागत नाही. जर तुम्ही मला पाठिंबा दिला तर मी तुमचे सर्व पैसे परत करीन. पण संजनाचं मन दगडासारखं झालं होतं. तिने आपल्या मुलाच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं आणि ती स्वतःच्या जखमांमध्ये इतकी बुडाली होती की तिला त्याची स्वप्न कळलीच नाही. राजूंच्या डोळ्यांतील आशा मावळली. त्याने आपल्या आईला भूल देण्याचं इंजेक्शन दिलं. तिची एक किडनी विकली आणि गाई म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये तिला कुठेतरी दूर सोडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो परदेशात निघून गेला. त्या रात्र झाल्यामुळे जयेश एका गावात थांबला. संजनाने त्याला काशी येथे उतरायला सांगितलं होतं. काशी येथे महादेवाचं मंदिर होतं. संजना लहानपणी आपल्या आईसोबत तिथे आली होती. त्या दोघी तिथल्या गरिबांना मदत करायच्या, म्हणून तिने ट्रेनच्या ड्रायव्हरला तिला काशी येथे उतरवायला सांगितलं. ती त्या मंदिरात जाणार होती. तिथेच ती आपला उदरनिर्वाह करणार होती. मग जयेश आपल्या आईवडिलांसाठी नैवेद्य घेऊन त्या मंदिरात गेला. त्यानंतर जयेशने मंगलादेवीला मंदिरात नेले. जेव्हा मंगलादेवींनी संजनाला पाहिले तेव्हा त्यांनी तिला मिठी मारली आणि
जयेश त्याची पत्नी व मंगलादेवींनी तिची संपूर्ण कहाणी ऐकली. वाईट कृत्ये केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तू इतरांसाठी खड्डे खणत राहशील. तुझ्याच मुलाने तुला मरणाच्या दाढेत सोडून दिले. मंगलादेवी म्हणाल्या, जयेश संजनाला तुझ्या घरी घेऊन जा. आपण एकत्र राहू. त्यानंतर मंगलादेवींनी रवीला बोलावले. रवीने मंगलादेवीची मनापासून माफी मागितली. त्याच्या पत्नीनेही मंगलादेवीची माफी मागितली. त्यानंतर ते संजनाला सोबत घेऊन गेले. संजनाचा कोणताही इलाज नव्हता. रवी म्हणाला, हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले. मी तिचे लग्न अशा माणसाशी लावून दिले. आता जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत मी तिची सेवा करून माझ्या पापांचे प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करेन. म्हणूनच वाईट कर्माचे वाईट फळ आणि चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत असते.